एक महत्वाची बातमी, पटना हायकोर्टानं नितीश कुमार सरकारला दणका दिलेला आहे। ओबीसींना 65% आरक्षण देण्याचा निर्णय रद्द केलाय। नितीश कुमार सरकारनं घेतलेला निर्णय पटना हायकोर्टानं रद्द केलेला आहे। नितीश कुमार सरकारला सर्वोच्च न्यायालयामध्ये आता ते जाण्याची शक्यता आहे। नितीश कुमार सरकारला पटना हायकोर्टानं दणका दिलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नितीश कुमार सरकारला पटना हायकोर्टानं दणका दिलेला आहे। श्वेता, खरं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला होता आणि शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये जे 50% आरक्षणाची मर्यादा आहे ती आरक्षणाची मर्यादा वाढून 65% करण्याचा निर्णय त्या सरकारने घेतलेला होता। खरं तर देशभरामध्ये नितीश कुमार यांच्या निर्णयाचं खूप कौतुक देखील झालं होतं। नितीश कुमार यांनी तसं विधेयक जे आहे ते विधानसभेमध्ये संमत केलं होतं आणि त्यांनी म्हटलेलं होतं मी जातीय जनगणना जी आहे ती केलेली आहे आणि त्याची आकडेवारी देखील त्यांनी दिलेली होती। मात्र त्या विरोधामध्ये कुठेतरी पटना हायकोर्टामध्ये याचिका दाखल झालेली होती। या याचिकेवरती आज निर्णय झालेला आहे आणि हा निर्णय जो आहे एससी एसटी ओबीसींना 65% आरक्षण देण्याचा तो निर्णय पटना हायकोर्टानं रद्द केला आहे। त्यामुळे नितीश कुमारांना खूप मोठा दणका बसलेला आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। आता सध्या जरी पटना हायकोर्टानं हा निर्णय रद्द केलेला असला तरी नितीश कुमार यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार जे आहेत ते उघडे आहेत। त्यामुळे नितीश कुमार सरकार हे सुप्रीम कोर्टामध्ये येण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।